आज खूप दिवसांनी म्हटलं आमच्या इथे कोणती कोणती झाडं आहेत फळांची तुम्हाला दाखवावी. तर आता घराच्या समोरच बघा ही आंब्याची झाडं आहेत आणि भरपूर असे आंबे लागलेले सगळ्या झाडांना. तरी वारं कावदाना सुटलं की आंबे पडते थोडेफार खाली, पण ते त्यातून पण थोडेफार राहिलेले जे आहेत तर ते असे झालेले आहेत आता आंबे सगळे. तर आता ही घराच्या समोरची साईड आहे. हा एक आंबा आहे, त्याच्या पाठीमागं पण एक आहे आणि इकडच्या साईडला आहे ना थोड्याशा अशा मिरच्या लावलेल्या आहेत, म्हणजे खायला पण होतील म्हणून असं घरच्या घरी माळवं थोडंफार. तर असे दोन असं वाहिनी लावलेले. इथे हे जास्वंदीचं झाड, त्याचबरोबर आता त्याला कळ्या आलेल्या आहेत, फुलं पण लागतात थोडी थोडी, म्हणजे आता बहर संपलेला आहे पूर्ण. आणि हे एक आंब्याचं झाड आहे, तर किती लांबून छान वाटतात बघा आंबे. पलीकडच्या साईडचे पण आंब्याची झाडं आहेत आणि घराच्या पाठीमागच्या साईडला पण चिक्कूची झाडं, सीताफळाची, त्याचबरोबर आंब्याची पण आहेत. हा सगळा ऊस आहे आमचा आणि इकडच्या साईडला सीताफळाची, चिक्कू आणि नारळ अशी सगळी झाडं आहेत. आणि मिरच्याला आहे ना मिरच्या पण लागल्यात आणि इथे एक लिंबूनी लावलेली, तर त्याला एकच लिंबू आलेले आता, म्हणजे पहिल्यांदा फळ लागले. आणि इथं बघा आमचा मोत्या कसा झोपलेला आहे गारव्याला, कारण तिथं ओली झालेली होती ना माती काल पाणी दिल्यामुळं, मग तिथं मोत्या झोपलेलं आहे. आणि सूर्य पण आता मावळायला लागले.